प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। आटपाडीत 3 अल्पवयीन मुलींवर तिघांकडून लैंगिक अत्याचार, पोलिसात गुन्हा दाखल। आटपाडी शहरातील कौठुळी रोडवर आले लॉजवर 3 अल्पवयीन मुलींना 3 जणांनी घेऊन जाऊन लैंगिक अत्याचार केल्याची फिर्याद अल्पवयीन मुलींनी दिली आहे। एकाच लॉजवर 3 जणांनी एकाच वेळी हा प्रकार केल्याचे यावेळी फिर्यादीत सांगण्यात आले। लॉज मालकावर अद्याप आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नाही। याबाबत अधिक माहिती अशी की पांडुरंग हनुमंत यमगर राहणार बनपुरी तालुका आटपाडी, किरण बाळासो शेंडगे राहणार शेंडगेवाडी तालुका आटपाडी, शुभम यमगर यांनी अल्पवयीन 3 मुलींना मेन रोड येथे फिरायला जाऊ असे सांगून घेऊन गेले होते। त्यानंतर शहरातील कौठुळी रोड येथे असलेल्या तृप्ती लॉजवर जाऊन लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे। 3 अल्पवयीन मुलींनी आटपाडी पोलीस ठाण्यात 3 जणांविरोधात फिर्याद दाखल केली आहे। या तिन्ही घटना 27 डिसेंबर रोजी घडल्या आहेत। सदर गुन्हा दाखल करून मजुकराची एक प्रत जिल्हा विशेष व सत्र न्यायालय सांगली येथे पाठविण्याची तजवीज ठेवली असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक शरद मेमाने करीत आहेत। सदर 3 जणांवर लैंगिक अपराधापासून संरक्षक यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर 3 अल्पवयीन मुली शालेय शिक्षण घेत आहेत। सदर गुन्हा आटपाडी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे।